नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। दोंडाईचा येथील अप्पर तहसील कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता वंचित बहुजन आघाडीचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष दीपक सोनवणे आणि आंबेडकर अनुयायांनी तहसीलचे राजेश घोलप यांच्या हस्ते निवेदन दिले। त्यात नमूद केले आहे की नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जामनेर मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यास सभेस भाषणास सुरुवात केल्यामुळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अवमान केल्याचा निषेधार्थ निवेदन दिले। त्यावेळी रामभाऊ माणिक, भगवान साळवे, पत्रकार नवनीत बागले, दीपक सोनवणे, महेंद्र जाधव, जगन चौहान, नागराज निकम, युवराज कांकळ आदी उपस्थित होते। महाराष्ट्र मेट्रो न्यूज साठी मुख्य संपादक श्री प्रभाकर धनगर। आमदार गिरीश महाजन साहेब यांनी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस प्रत्येक भारतीयांचा आत्मसन्मानाचा दिवस असतो। याच दिवशी त्यांनी सर्व महापुरुषांचे नाव नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन साहेब यांनी घेतले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव यांच्या मनामध्ये का आलं नाही? यांच्या मनामध्ये एक मनवादी विचारसरणी पेरली होती, कारण बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग हे सगळं नाराज झालेलं आहे या देशामध्ये। आम्ही गिरीश महाजन यांचा धिक्कार करतो आणि शिंदखेडा दोंडाईच्या वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी, ऑल इंडिया पॅंथर सेना, भीम आर्मी सर्व संघटनेकडून व सर्व भीमसेनेकडून जाहीर निषेध करतो। जय भीम, जय संविधान।